मृत्यूची सुरुवात पोटापासून होते. आतडे सडण्यापासून वाचवायचे असेल तर या गोष्टीचे सेवन बंद करा. तुमचे शरीर बाहेरून नाही तर आतून खराब होत असते आणि त्या खराबीची सुरुवात तुमच्या आतड्यांपासून होते. जर तुमची आतडी हळूहळू कमकुवत होत असतील तर समजून घ्या की आजारांनी तुमच्या शरीरात आपली मुळे रोवायला सुरुवात केली आहे. आज आपण थेट मुद्द्यावर बोलणार आहोत. अशा कोणत्या सवयी आणि गोष्टी आहेत ज्या तुमची आतडी खराब करत आहेत आणि यापासून वेळेत स्वतःला कसे वाचवू शकता. आपण अनेकदा विचार करतो की पोटाच्या समस्या तर सामान्य आहेत. थोडी गॅस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी हे तर चालतच असतं. पण ह्याच छोट्या छोट्या समस्या हळूहळू मोठ्या धोक्यात बदलतात. मित्रांनो, जेव्हा तुमची आतडी व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात. रक्त दूषित होऊ लागते, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि मग एकामागोमाग एक अनेक आजार शरीराला घेरतात. मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या शरीरातील जवळपास 70% रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या आतड्याशी संबंधित असते. म्हणजेच जर आतडी निरोगी असतील तर शरीर मजबूत असते आणि जर आतडी खराब असतील तर शरीर आतून हळूहळू तुटत असते. याच कारणामुळे आतड्यांना शरीराचा दुसरा मेंदू असेही म्हटले जाते. ही केवळ पचन नियंत्रित करत नाही तर तुमचा मूड, ऊर्जा आणि मानसिक स्थितीवरही परिणाम करतात. आता प्रश्न असा आहे की तुमची आतडी खराब होत आहेत हे कसे ओळखायचे. जर तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब होत असतील, पोट फुगत असेल, गॅस होत असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल, त्वचेवर पिंपल्स किंवा खाज येत असेल, कोणतेही कारण नसताना थकवा जाणवत असेल किंवा झोप व्यवस्थित लागत नसेल तर ही सर्व चिन्हे आहेत की तुमची आतडी हळूहळू खराब होत आहेत. हा तुमच्या शरीराचा अलार्म आहे जो तुम्हाला सावध करत आहे की आता स्वतःची काळजी घ्या. आता थेट त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्या तुमच्या आतड्यांना सर्वात जास्त नुकसान पोहोचवत आहेत. पहिले आणि सर्वात धोकादायक कारण म्हणजे जंक फूड आणि फास्ट फूड. पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि फ्रेंच फ्राईज हे चवीला जरी चांगले वाटत असले तरी ते तुमच्या आतड्यांचे शत्रू आहेत. यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते आणि तेल, मीठ आणि रसायनाचे प्रमाण जास्त असते. हे तुमच्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया नष्ट करतात आणि पचनसंस्था कमकुवत बनवतात. दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त साखरेचे सेवन. जर गोड खाण्याची सवय नियंत्रणात नसेल तर ती तुमच्या आतड्यांसाठी विषासारखी ठरू शकते. जास्त साखर खराब बॅक्टेरियांना वाढण्यास मदत करते ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. म्हणूनच जास्त गोड खाणाऱ्या लोकांना लठ्ठपणा, मधुमेह आणि पोटांच्या समस्या लवकर होतात. तिसरी गोष्ट म्हणजे प्रोसेस्ड आणि पॅकेटबंद अन्न. चिप्स, बिस्किटे, कोल्ड्रिंक्स, रेडी टू ईट पदार्थ यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि रसायने असतात जे आतड्यांच्या आतील थराला नुकसान पोहोचवतात. हळूहळू ही तुमची आतडी कमकुवत आणि आजारी बनवतात. चौथी सवय म्हणजे जास्त तळलेले पदार्थ खाणे. पुरी, कचोरी, भजी यासारखे जड पदार्थ पचायला कठीण असतात. ते आतड्यांवर अतिरिक्त ताण टाकतात ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या वाढते. पाचवी मोठी चूक म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वारंवार अँटीबायोटिक्स घेणे. अँटीबायोटिक्स केवळ वाईट बॅक्टेरियालाच नाही तर चांगले बॅक्टेरियालाही नष्ट करतात. त्यामुळे आतड्यांचे संतुलन बिघडते आणि पचनसंस्था कमकुवत होते. सहावे कारण म्हणजे कमी पाणी पिणे. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात घाण साचू लागते. त्यामुळे बद्धकोष्ठाची समस्या वाढते आणि आतडी व्यवस्थित साफ होत नाहीत. सातवे कारण म्हणजे ताणतणाव. होय, तुमचा मानसिक ताण थेट तुमच्या पोटावर परिणाम करतो. जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि आतड्यांची कार्यप्रणाली बिघडते. आठवी वाईट सवय म्हणजे रात्री उशिरा जेवण करणे. जेव्हा तुम्ही उशिरा जेवता तेव्हा शरीर ते व्यवस्थित पचवू शकत नाही. त्यामुळे आतड्यांवर अतिरिक्त ताण पडतो आणि हळूहळू ही सवय तुमची आतडी कमकुवत करते. आता उपायाबद्दल बोलूया. कारण फक्त समस्या जाणून घेणे पुरेसे नाही, ती दुरुस्त करणेही गरजेचे आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तुमची आतडी निरोगी ठेवायची असतील तर सर्वप्रथम तुमच्या आहारात बदल करा. फायबरयुक्त पदार्थ तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. फळे, हिरव्या भाज्या, डाळी, ओट्स हे सर्व तुमची आतडी स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करतात. दररोज दह्याचे सेवन करा. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स तुमची आतडी मजबूत करतात आणि पचन सुधारतात. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी नक्की प्या जेणेकरून शरीरातील घाण बाहेर पडत राहील. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याची सवय लावा. ही एक साधी पण अत्यंत प्रभावी सवय आहे जी तुमची आतडी स्वच्छ ठेवते. दररोज थोडाफार व्यायाम नक्की करा. मग तो चालणे असो, योग असो किंवा हलका व्यायाम असो. तो तुमची पचनसंस्था सक्रिय ठेवतो. वेळेवर जेवण करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. रोज एकाच वेळी जेवण केल्याने तुमच्या आतड्यांचे जैविक घड्याळ व्यवस्थित राहते आणि पचन चांगले होते. याशिवाय काही छोट्या छोट्या सवयी खूप मोठा फरक घडवतात. जसे की हळूहळू जेवणे, अन्न चांगले चावून खाणे, जास्त वेळ उपाशी न राहणे आणि पुरेशी झोप घेणे. या सवयी तुमची आतडी दीर्घकाळ निरोगी ठेवतात. आता एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या. आजार अचानक येत नाही, ते हळूहळू तुमच्या शरीरात तयार होतात आणि त्याची सुरुवात तुमच्या आतड्यांपासून होते. जर तुम्ही वेळेत लक्ष दिले नाही तर ह्याच छोट्या समस्या पुढे जाऊन मोठ्या आजारांचे रूप घेऊ शकतात. म्हणून आजपासून ठरवा की तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करणार नाही, चुकीचा आहार आणि वाईट सवयी सोडाल आणि निरोगी जीवनशैली स्वीकाराल.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि असेच महत्त्वाचे आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमची आतडी निरोगी ठेवण्यासाठी कोणकोणत्या सवयी अंगीकारणार आहात. धन्यवाद.